दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या अनेक रहिवासी भागामध्ये फटाक्यांची अनधिकृत गोदामं सुरू आहेत. विनापरवाना कोणत्याही सुरक्षेविना रहिवासी भागामध्ये फटाक्यांची ही मोठमोठी गोदामं आणि दुकानं बिनधास्तपणे सुरू आहेत. या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक फटाक्यांचा साठा करण्यात आला असून यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगानं उल्हासनगर शहर कॅम्प नंबर 4च्या RGS स्कूलच्या बाजूला आणि कॅम्प 2च्या मोनिका हॉल शेजारील 2 मोठ्या फटाक्यांच्या अनधिकृत गोदामांवर पोलिसांनी छापा मारलाय. या दोन्ही गोदामातील जवळपास 5.5 लाखापर्यंतच्या स्फोटक फटाक्यांचा बेकायदा साठा पोलिसांनी आढळून आल्याने त्यांनी तो सील केलाय. या प्रकरणी निकेश छाबरी आणि उमेश वधेरिया या दोन्ही गोदाम चालकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरात फक्त 27 परवानाधारक फटाक्यांची दुकानातून असताना शहरात शेकडोंच्या संख्येने तेही रहिवासी भागात सर्रासपणे बेकायदेशीर फटाक्यांची विक्री केली जातीये. विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या फटाक्यांचा साठा करण्यासाठी मोठमोठी गोदामं या विक्रेत्यांकडून घेऊन ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी करोडोंच्या फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे. दरम्यान यावर मोठी कारवाई झाली नाही तर उल्हासनगर शहरात एखादी मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या गोदामामध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने स्फोटक फटाके रहिवासी भागात ठेवले जात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा बेकायदेशीर फटाक्यांच्या गोदामांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही अशा धोकादायक साठ्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्वात पहिल्यांदा तर जे काही परवानाधारक आहेत फटाक्याचे त्यांची आमच्या स्तरावर बैठक घेण्यात आलेली आहे आणि 1 to 1 डोअर टू डोअर जाऊन त्यांनी सुरक्षिततेच्या जे परवानाधारक आहेत त्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या आहेत का नाही याची तपासणी केलेली आहे आणि तशा आपण त्यांना लेखी सूचनाही दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या व्यतिरिक्त जे परवाना नसतानाही फटाके स्टोअर करत आहेत आणि विक्री करत आहेत त्याच्यावर आपण एक उल्हासनगरलाही कारवाई केलेली आहे आणि कालच आम्ही मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी असेच फटाके स्टोअर करून ठेवलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ पोलीस टीम जाऊन आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये BNS कलम 223 आणि 125 तसेच विस्फोटक अधिनियम 1884 कलम 9B यानुसार आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये जो माल आहे फटाक्याचा तो एकूण 2,09,000चा हा सील केलेला आहे आणि त्याचबरोबर जे आरोपी यामध्ये निकेश छाबरी आहे ह्यांना आपण 35(3) नुसार अटकेची कारवाई केलेली आहे आणि पुढील तपास त्याचा चालू आहे. एकूण डिव्हिजनच्या हद्दीत आमच्याकडे 27 परवानाधारक आहेत फटाके विक्रेते आणि काही लोक नवीन पण कलेक्टर ऑफिसकडून लायसन्स काढून येत आहेत सध्या. त्यानुसार त्यांना अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने त्या पद्धतीनं आपण त्यांची तपासणी करत आहे. यापुढेही कारवाई अशी सुरू राहणार आहे. ज्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळेल किंवा आम्ही तपासणी करताना जर असं कुठं आढळून आलं की बेकायदेशीररित्या किंवा ज्या ठिकाणी त्यांना परवाना आहे आणि जेवढी कपॅसिटी आहे त्या ठिकाणी आणि त्या कपॅसिटीत न ठेवता माल त्यापेक्षा जास्त बाळगणे किंवा वेगळ्या ठिकाणी माल ठेवणे असं जर आढळून आलं तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे. त्याचबरोबर नागरिक यांना आवाहन करू इच्छितो की जे काही परवानाधारक आहेत त्यांनी बेकायदेशीररित्या याचा साठा करू नये आणि असं जर कुठं आढळून आलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. त्याचबरोबर नागरिकांनी असं कुठं बेकायदेशीर जर फटाक्यांची विक्री होत असेल तर त्याची तात्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यायची आहे आणि स्वतः देखील फटाक्यांचा वापर करताना खबरदारी बाळगायची आहे. धन्यवाद.